साईराम, गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज माझ्या आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही सहपरिवार तिथे सेलिब्रेट करण्यासाठी निघालो आहोत। सर्वप्रथम आम्ही केक शॉपमध्ये गेलो, कारण मी तिथूनच फोन केलेला की मी केक घेऊन येते म्हणून, कारण मला माझ्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीसाठी काहीतरी स्पेशल असं केक घेऊन जायचं होतं। तर आम्ही जेडन केक शॉपमधून केक ऑर्डर केला। तर मी माझ्या चॉईसप्रमाणे केकची ऑर्डर केली। केक चवीलाही अतिशय सुंदर होता, तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। तर आम्ही घरी गेलो। घरी गेल्यानंतर सगळे फ्रेश झालो। त्यानंतर माझ्या सगळ्या बहिणी आल्या आणि त्यांचे मिस्टर, मुलं, सगळा परिवार एकत्र होता। खूप छान वाटत होतं। परंतु एक छोटी बहीण होती, ती गावी गेलेली आणि तिला आम्ही सगळेजण मिस करत होतो। त्यानंतर आई पप्पांना बघा बसवलं आणि आम्ही सगळ्या बहिणींनी त्यांना ओवाळून घेतलं। तर ओवाळून झाल्यानंतर पप्पांनीच आम्हाला सांगितलं की तुम्हाला हॉटेलमध्येच पार्टी देणार आहोत। तर सगळे तयार झाले, कारण आम्ही दरवेळेला आई पप्पांचा बर्थडे घरीच असा करतो, पण ह्यावेळेला थोडंसं स्पेशल होतं। पप्पा म्हणाले चला सगळ्यांना पार्टी देतो हॉटेलमध्ये। सगळे एक्सायटेड होते कोणत्या हॉटेलमध्ये पार्टी देत आहेत, मुलं वगैरे सगळे खुश झाले। मग आम्ही त्यांना पाठवलं आणि आम्ही मग जिथे केक ऑर्डर केलेला तिथे भावाला घेऊन आम्ही केक घेण्यासाठी गेलो। तो केक घेऊन आम्ही हॉटेलवर गेलो, म्हणून मी भावाला सोबत घेतली। तर आम्ही आता पोचलो। तर हॉटेल पाहिलं तर खूप सुंदर मोठं आहे आणि इथे राहण्याची पण सोय आहे आणि हे हॉटेल आता नवीनच झालं आहे, पण बाहेरची एंट्री इतकी सुंदर वाटत होती। तर चला आता आपण आत पण जाऊन बघूया। आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघा किती छान आहे हॉटेल आणि फोटो काढण्यासाठी पण खूप छान असं मस्त डेकोरेटिव्ह आहे। तर मला आई पप्पांचे थोडे फोटो घ्यायचे होते, ते थोडे काढले आम्ही दोघांचेही। एक आठवणी असतात या। तर आमची फॅमिली मोठी असल्या कारणाने भावाने एक पर्सनल स्पेस असा बुक केलेला, जिथे कोणीच नव्हतं, आमचीच फॅमिली होती।
केक ओपन करताना सगळ्यांना एक्साइटमेंट होती की कसा असेल केक. तर ओपन केल्यानंतर सगळ्यांना एवढा आवडला, सगळेजण वाव म्हणाले. मला रिॲक्शन घेता आली नाही, पण सगळ्यांना केक खूप आवडला. तुम्हालाही केक कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर चला आता आपण सेलिब्रेशन करूया. तर बघा सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळेजण गप्पा मारतायत. खूप दिवसानंतर सगळे एकत्र आलो आहोत आणि मुलांना पण सुट्ट्या होत्या, त्यामुळे सगळे मुलं पण बघा सगळे एकत्र गप्पा मारतायत आणि त्यांनाही मजा आली. आणि सगळे एकमेकांचे फोटो व्हिडिओ सगळे काढत होतो आणि एकत्र सगळा परिवार आल्यावर किती छान वाटतं बघा. तर ह्या सगळ्या आठवणी असतात त्या मनात नेहमी साठवून राहतात. तर खूप छान वाटलं मला तर.
प्रकारे आम्ही आई पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली। तर डिनर पण खूप छान होता आणि सगळे एकत्र आल्यामुळे त्यांनाही खूप आनंद मिळाला आणि तो आनंद सगळ्यांमुळेच आला। तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीबरोबर एकत्र येऊन अशी मजा नक्की करा, कारण बघा सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेळ नाही आहे आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये गुंतलेला असतो। पण असे काही क्षण असतात जे एकत्र येऊन आपण सेलिब्रेट केले आणि एकत्र एन्जॉय केला तर त्याची मजा काही वेगळीच असते।